नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सुष्मिताच्या व्लॉगमध्ये। तर चला, दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे। माझ्या स्माईलवरनं कळतच असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अजिबात, आणि व्लॉग पूर्ण बघायचं आणि कमेंट करायला विसरायचं अजिबात नाही। तर चला व्लॉगला सुरुवात करूयात, बघूयात आजचा दिवस कसा जातोय ते। तर विचार केला की आज काय बनवू जेवायला, तर मग आता विचार केला चला, पण आज मला काही स्वयंपाकाचं काही टेन्शनच नव्हतं, कारण मम्मीचा तेवढ्यात फोन आला की मी तुझ्यासाठी छान थालीपीठ पाठवते। तर मम्मीने डब्बा पाठवला। तर त्याच्या अगोदर आता सकाळ झाली म्हटल्यावर नाश्त्याचं तर काहीतरी सोय, म्हणजे नाश्ता तर काहीतरी केलंच पाहिजे। तर मस्त इकडे चहाची तयारी केली आणि उपीट बनवायचं होतं। उपीट खूप दिवस झाले खाल्लं नव्हतं, तर उपीट बनवलं छान। इकडे चहा उकळत होता, मस्त असं उपीट झालं होतं। टेस्टला तर खूप भारी लागत होतं, आणि मम्मीचा तर डब्बा येणारच होता। तर तोपर्यंत म्हटलं नाश्ता तरी करून घ्यावं। छान उपीट आणि चहाचा नाश्ता झाला। त्यानंतर हा मम्मीने पाठवला भोपळ्याचे थालीपीठ। मला फार आवडतात तिच्या हातचे, आणि थोडंसं दही जसं लागेल तसं घेत होते, आणि मँगोज, कारण मग वेस्ट नको जायला। खूप भारी करते माझी मम्मी भोपळ्याची थालीपीठ। त्यानंतर मग किचन मस्ट आहे आवरणं। तर सगळी भांडी पडली होती, संध्याकाळचे 5 वाजले होते। सगळी भांडी घासून टाकली आणि प्लस स्वयंपाकाची तयारी पण करून ठेवली। आज थालीपीठ पण शिल्लक होते, आणि प्लस म्हटलं रताळा मम्मीने पाठवलं, मला तर खूप जास्त आवडतं, रताळा बनवून ठेवलं होतं कुकरमध्ये। तर चला, सगळं डन झालेलं आहे। आता नेहमीप्रमाणे वॉकिंगची वेळ आलेली आहे, आणि वॉकिंग केलंच पाहिजे। एक्सरसाइज मस्ट आहे माझ्यासाठी आता, कारण एक्सरसाइज नाही केलं तर मग त्रास होईल, त्यामुळं एक्सरसाइज करणं मस्ट आहे। तर चला, मी चालली वॉकिंगला। तर तुम्ही ब्लॉग बघत राहा, आणि चला आता जर मी बडबड करत बसले ना तर मी इथंच मला वेळ जाईल। गेलेले आहेत ऑलरेडी, आणि ते खेळत आहेत। तर म्हटलं मी पण जावं, थोडंसं मलाही फ्रेश वाटेल, मी पण थोडं खेळते। तर अशा प्रकारे लिफ्टमधून बाहेर पडले, आणि पाहिलं तर पुढे गार्डन, हे खूप भारी गार्डन आहे किड्ससाठी, छान छोट्या मुलांसाठी मस्त खेळायला आहे। तर मलाही तिथं बसायला पण आहे छानपैकी। तर ज्यावेळेस क्लब हाऊस वगैरे जाऊन येतं तेव्हा तिथं बसते। पण म्हणलं पहिलं आधी आहूंकडे जाऊन यावं, आणि तिथे थोडंसं खेळावं, आणि मग वॉकिंगला यावं। इकडे सोबत माझी पाण्याची बॉटल मस्त आहे, कारण तहान लागते खूप जास्त थोडं जरी चाललं तरी, आणि आहो पण दमलेले असतात, कारण ते कंटिन्यू खेळत असतात। तर ही झाडं तर मला फार आवडतात। इथं प्लस कारंज्या पण असतात, पण ह्या बंद आहेत सध्या, पण खूप भारी वाटतं संध्याकाळचं इथं हे करायला। तर इथं पाहू शकता यांची टीम झालेली आहे, आणि मस्त खेळतात टेबल टेनिस। मला तर फार आवडतं, मला आधी आवडत नव्हतं, पण जसं आहूंनी मला शिकवलं टेबल टेनिस खेळायला। कॉलेजमध्ये असताना आहूंनी खूप जास्त टेबल टेनिस खेळलेला आहे, आणि चेस, इकडे चेस तर मला येतच नाही। तुम्हाला कुणाला येतात त्यांनी कमेंट करून सांगा। आणि कॅरम आम्ही सुट्टींमध्ये खूप मस्त खेळायचो, बहीण भावांची अख्खी गँग असायची, आणि मग सगळेजण आम्ही बसून कॅरम खेळायचो। तर तुम्ही पण खेळायचा का, तर मला कमेंट करून सांगा। ते एक मेमरीज वेगळीच असते। आणि इकडे मी वाट बघते आहूंचं कधी खेळून होते, म्हणजे मलाही खेळायला भेटेल। त्यांची वाट बघत होते, कारण त्यांचा गेम चालू होता। मग त्याच्यानंतर हे बसले सर्वजण कॅरम खेळण्यासाठी, आणि चला, मी तर म्हटलं मला तर इच्छा नाही खेळायची, मला कॅरम इतकं आवडत नाही। मग मी टेबल टेनिस खेळायला घेतलं। आहूंना म्हटलं मस्त आपण टेबल टेनिस थोडंसं खेळूयात। टेबल टेनिसमध्ये जास्त हालचाल मला करावी लागत नाही, उभं राहून फक्त बॅटनी बॉल मारायचा असतो। त्याच्यामुळे मी टेबल टेनिस खेळते, जरा थोडंसं वर्कआउट पण होतं, आणि चांगलं आहे एक्सरसाइजसाठी। तर अशा प्रकारे थोडंसं आहूंना कॅमेरा पकडायला लावला होता शूट करण्यासाठी, त्याच्यामुळे मग थोडंसं कॅमेरा हलतो आहे, तर थोडं समजून घ्या। तर कशी खेळते मी ते नक्की कमेंट करून सांगा। आणि खूप वेळ खेळत होते, खूप मजा आली, आणि खूप रिलॅक्स फील वाटतं। असे ज्यावेळेस पाय वगैरे दुखत असतात त्यावेळेस तर मी खेळते, मग जरा बरं वाटतं। आणि त्यानंतर परत एकदा ह्यांचा डाव सुरू झाला कॅरमचा, आणि मी ह्यांचे कॅरम कसे खेळतात ते बघत होते, नोटीस करत होते, कारण कॅरममध्ये खूप एक्सपर्ट आहेत, त्यांना माहिती कसे टायगरनी कसं निशाणा मारायचा, कसं करायचं। तर ते त्यांची टेक्निक मी पाहत असते नेहमी, आणि त्यातनं मी शिकत असते। तर अशा प्रकारे खेळून झालेलं आहे। 9 वाजलेले आहेत, आणि आता आम्ही निघालो थोडंसं वॉकिंग करायला। म्हटलं थोडं वॉकिंग करूयात, खेळून तर झालं, कारण थोडा वेळ बसूनच होते। तर वरती आलो वॉकिंग करून। तर इथं बघा, तुम्ही पाहताय 2 मांजरी, आमच्या शेजारी फ्लॅट आहे तिथे 3 त्यांनी मांजरी पाळलेले आहेत, आणि मला तर इतकं आवडत नव्हतं आधी, पण मला आता पेट्स आवडायला लागले, कारण
आणि हे झाल्यानंतर मी माझ्या घराकडे वळाले तर तसे पाहते तर काय बापरे, मी नेमकी फ्लॅश सुरू ठेवलं होतं तर फ्लॅशमुळं त्या मांजरीचे डोळे असे चमकत होते. मला थोड्या वेळासाठी भीतीच वाटली. नंतर आहो म्हटले अगं तुझ्या मोबाईलचा फ्लॅश चालू आहे त्याच्यामुळे त्याचे डोळे तसे दिसत आहेत. ते बघा किती क्यूट आहे. आमच्या दरवाजात तिथं बसलेलं होतं आणि आहो तिला तर त्या मांजरीला थोडंसं बोलवत होते उठ म्हणून, तर ती काही येत नव्हती. त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला खाली जायचं होतं कारण एक जणांनी आमच्या मित्रांनी गाडी घेतली होती. तर तेवढ्यात 2-2 मांजरे मस्त बसलेले होते. तर म्हटलं चला त्यांचं शूट घेऊयात. मग अशी काही नीट घेता आलं नाही. आणि ही तिसरी मांजर बघा काळ्या कलरची किती क्यूट आहे. तर ह्यांच्यासोबत आहो मस्त खेळत होते, त्यांना भॉ करत होते जसं काही लहान बाळच आहे. आम्ही खूप हसत होतो आणि ते घाबरत होतं आणि ते हळूच बघत होतं लहान बाळासारखं डोकून. तुम्ही पाहू शकता इथं कशी त्यांची गंमत चालली, खेळ चाललाय मांजरींसोबत. तर जाता येता ते मांजरी म्हणला आम्ही बघतच असतो. त्यानंतर खाली आलो. जसं की मी तुम्हाला म्हटलं की आमच्या मित्रांनी गाडी घेतली होती तर त्यांनी पूजेसाठी खाली बोलवलं होतं, तेव्हा आम्ही परत खाली आलो आणि पूजा केली त्या गाडीची. तर मस्त गाडी होती आणि पूजा वगैरे झाली. मग आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि गप्पा मारून मग आम्ही पुन्हा वरती गेलो कारण आमचं जेवण बाकी होतं. कारण वॉकिंग केल्यानंतर आम्ही जेवणच केलं नव्हतं. तर आलो आणि वरती मस्त रताळ आणि शेंगदाण्याची आमटी आणि थालीपीठ खाल्लं. आणि अशा प्रकारे मी फार दमलेली आहे. इकडं तुम्ही माझ्या साईडला मस्त माझा टेडी बेड पाहू शकता. हा मम्मीने मला गिफ्ट केलेला आहे हा टेडी. तर हा टेडी मम्मीने गिफ्ट केला होता तर मला फार आवडतो. तर हा माझ्यासोबतच बसतो. माझं तर पोटभर जेवण झालेलं आहे. टेडी म्हणत असेल माझं पण जेवण झालेलं आहे, आता झोपायची वेळ झालेली आहे. तर चला, पण तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कमेंट करायला विसरू नका आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बघूयात आता नेक्स्ट ब्लॉग कसला येतोय ते, पण तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. तर चला, आता माझा टेडी इथे बसलेला आहे, तो पण तुमच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात करत तुम्ही घाबरून जातात. चला, मी आता फार दमलेली आहे. तर चलो, मिळते नेक्स्ट व्लॉग में. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक्स फॉर द वॉचिंग व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.